नमस्कार. कोल्हापूरमध्ये प्रायव्हेट हायस्कूल खासबाग येथे 8 ऑक्टोबर 2025 रोजी करवीर नगर वाचन मंदिर तर्फे पद्मश्री गिरीश प्रभुणे यांचा अमृत महोत्सवी सत्कार समारंभ केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते झाला. या प्रसंगी सुहासराव हिरेमठ आणि डॉक्टर संजय पुरी यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉक्टर संजय पुरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. उदय सांगवडेकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉक्टर आशुतोष देशपांडे यांनी आभार मानले. पद्मश्री गिरीश प्रभुणे आजही भटक्या विमुक्त समाजाच्या उत्कर्षासाठी कार्यरत आहेत. चला पाहूया या महान व्यक्तिमत्वाचा सत्कार समारंभ. अत्यंत अवघडल्यासारखं होत आहे. आत्ताच महामहिम राज्यपालांनी मला सूचना केली की मला महामहिम म्हणू नका, परंतु मी त्यांना खूप वर्षापासून म्हणजे संघाचं काम करत असल्यापासून ओळखतो. आपण आता त्यांच्याकडे पाहतच आहात की किती नम्र आहेत. चेहऱ्यावरचे भाव, बोलणं, चालणं, वागणं हे जे महामहिम असतात त्यांच्यासारखं असून एखाद्या सामान्य शिक्षक, आचार्य, प्राध्यापक आणि संघाचा कार्यकर्ता याच्यासारखे आहेत. परंतु आत्ता मला त्यांच्याबरोबर गाडीतनं येताना मी त्यांना म्हणालं की हे असं दोन्ही रस्त्याच्या बाजूला लोकांची गर्दी आहे, हे भाग्य तुमच्याबरोबर मला पाहायला मिळत आहे की असा एखाद्या स्वयंसेवकाला बघण्यासाठी लोक असे जमतात. कोल्हापूर मध्ये अशा प्रकारच्या एखाद्या व्यक्तीचा सत्कार होणं हे खूप मोठं आहे. माननीय सुहासराव हे आमचे अनेक वर्षापासून म्हणजे ह्या कामाला मी सुरुवात केली तेव्हापासूनचे मार्गदर्शक आहेत. अनेक प्रकल्पांमध्ये त्यांनी खूप मोठं योगदान आणि सगळ्यांना प्रोत्साहित केलेलं आहे. आत्ता ज्यांनी बोलले डॉक्टर पुरी, मला आश्चर्य वाटलं कारण ते एवढं बोलत नाहीत कधी. तेही काम करणारा असा जो कार्यकर्ता आहे, अत्यंत बैठकीमध्ये बोलण्याची त्यांना सवय आहे. म्हणून मी त्यांना म्हटलं की हे आज काय झालं तुम्हाला एकदम इतकं. त्यामुळे ह्या सर्वांना वंदन करून मी माझं थोडक्यात बोलणंही करतो. खरं तर आठवण येते की स्वर्गीय दमोण्णा दाते आणि स्वर्गीय मुकुंदराव पणशीकर ज्यांच्या प्रेरणेने, ज्यांच्या सहकार्यामुळे हे सगळं भटके मुक्तातलं काम मी करू शकलो. अनेक संकट म्हणजे तो काळ असा होता 30-40 वर्षापूर्वीचा की संघातही हा विषय नवीन होता आणि मलाही नवीन होता. आपल्याला माहिती आहे त्यांनी संघाचा अनुभव घेतलाय. त्याला गेल्या वर्षी बौद्धिक प्रमुख असतो, यावर्षी शारीरिक शिक्षण प्रमुख होतो. तसा मला कुठलाही अनुभव नसताना दमोण्णा म्हणले अरे तुला हे काम करायचंय. आणि मग मी समाजाचा अभ्यास असतोच आपला संघात काम करत असताना, पण विशेष अभ्यास करायला लागलो. आणि मग लक्ष्मण माने त्यांचं पुस्तक आत्मकथन, शंकरराव खरात, अण्णाभाऊ साठे यांनी भटके मुक्तांवरती खूप लेखन केले. उचल्याकार, लक्ष्मण गायकवाड ही सगळे माझी मित्रमंडळी आहेत, अत्यंत जिव्हाळ्याचे असे आहेत. त्यामुळे ह्यांची आत्मकथनं वाचली आणि मग या कामाला काय केलं पाहिजे, कसा असा. आणि त्याच्यामध्ये एकही दिवस असा नाही गेला की संघर्ष नाही आणि एकही दिवस असा नाही गेला की ज्याच्या माझ्याबरोबर संघ स्वयंसेवक होऊन आलेले
सोलापूर, धाराशिव या 2 जिल्ह्यामध्ये अतोनात म्हणजे माझ्या समोर जवळपास 100 पारधी पोलिसांच्या, गावकऱ्यांच्या याच्यामुळे मारले गेलेले त्या काळात. आता ती परिस्थिती राहिली नाही. पण अशा ह्याच्यात पोलीस स्टेशनला जाणं ज्याला अवघड वाटतं असे कार्यकर्ते माझ्याबरोबर राहिले आणि हे काम मी करू शकलो. संघात जर मी नसतो, स्वयंसेवक लहान वयात झालो नसतो, तर मला नाही वाटत मी इतकं चांगलं काम करू शकलो असतो. त्यामुळे ह्या कामाचं श्रेय जे आहे ते संघाच्या स्वयंसेवकाने आहे. लोकांचं त्याच्यातला सहभाग म्हणजे गावकरी, आजूबाजूचे तुळजापूर परिसर आणि हे अत्यंत तिरस्काराने, अत्यंत यांनी पारधी समाजाकडे, भटके मुलांकडे पाहायचे. नवीन बदलता काळ होता, त्यामुळे भिक्षाही कुणी घालत नसे. लहान लहान मुलं आजही तुळजापूर सारख्या ठिकाणी भिक्षा मागतात. आणि अशा ह्याच्यात केवळ पहिल्या दिवसापासून यमगरवाडीला किंवा आता पुनरुत्थान समरसता गुरुकुलम जे आहे त्याच्यामध्ये पहिल्या दिवसापासून भगवाध्वज आणि संघ शाखा लावून कामाला सुरुवात केली. त्यामुळे त्याची प्रेरणा की परिवर्तन समाजात करायचं असेल तर पूजनीय डॉक्टरांनी ज्या पद्धतीनं आपल्याला वारसा दिलाय, वसा दिलाय, तीच पद्धत आपण सगळीकडे वापरली पाहिजे. आणि त्यामुळे रमेशजी पतंगे, दादा इदाते, अनेक महादेवराव गायकवाड, पारधी समाजातले अनेक कार्यकर्ते, देवकाबाई शिंदे, शिवमूर्ती शिंदे, अशी असंख्य मंडळी ज्यांच्या आधारावर हे काम उभं राहिलं. यमगरवाडीमधनं तयार झालेले पहिल्या तुकडीतले कार्यकर्ते ते आता प्रत्यक्ष आपल्या समाजाचं काम करतात. परमेश्वर काळेला स्वतः एक वसतिगृह चालवतो सोलापूरमध्ये. 60-70 मुलं आणि मुली त्याच्या ह्याच्यात. तो यमगरवाडी पहिल्या दिवसापासून होता. तिथलाच एक कार्यकर्ता गणेश शिंदे जो पारधी आहे, द्वितीय वर्ष झाला, अनेक अडचणी, आई वडील आणि या सगळ्याच्या, तो आता चिंचवडच्या चापेकर विद्यालयात शिक्षक आहे. असे असंख्य कार्यकर्ते आता ज्यांचा उल्लेख झाला, तो अर्जुन चव्हाण, जो 4 भावंड, 8 वर्षाची बहीण, 6, 5 आणि 4 असे 14 जण, 2 बहिणी 2 भाऊ, किनवट सारख्या भागामध्ये भीक मागत हिंडत होते. आपल्या एका कार्यकर्त्याने विनंती केली आणि त्यांना यमगरवाडीत घेतलं. आणि आज त्यातला तो अर्जुन आहे, तो खरोखरच अर्जुनासारखा निघाला आणि त्याचा आता तो डॉक्टर झाला. त्याची बहीण जी आहे ती उत्तम इंग्रजी बोलते, उत्तम कार्यकर्ती, भटक्या विमुक्ताचे काम केलं आणि ती उत्तमपैकी मुंबईमध्ये नर्सिंग आहे, नर्सिंगचा आहे करते. दुसरी बहीण आहे, तिनं खूप चांगल्या प्रकारे काम पूर्ण वेळ आता सुरू केलेले आहे. आमचा भाऊ जो आहे तो बायोलॉजीमध्ये आता त्याचा अभ्यास पूर्ण होऊन PhDचं अध्ययन करतो. असा यमगरवाडीचा प्रकल्प आहे. त्याचप्रमाणे नंदीवाल्यांचे आहे, मरियावाल्यांचे आहे, गोपाळ समाज, डोंबारी ज्याला म्हणता येईल, कोल्हाटी कोल्हाटी समाजातली एक मुलगी पूर्ण वेळ होती भटके विकास परिषदेची. तिच्या आई आणि सगळे म्हणजे तिलाही खूप त्रास झाला तर कोल्हाटी समाजातले. इथे कोल्हापूरला काही काळ उपजिल्हाधिकारी म्हणून तिनं काम केलं. सांगलीला असते किरण मुसळे. असे असंख्य कार्यकर्ते जे यमगरवाडीमध्ये आले नसते तर काय झालं असतं त्यांचं, असं आहे. आज आपण पाहतो सहजगत्या 25 लाख रुपये भरून कोणी मेडिकलला जातो, कोणी 50 लाख भरतो. आणि जिथे केवळ स्वयंसेवकांनी आपल्या घरातली मुठभर तांदूळ, मुठभरे देऊन या सगळ्या मुलांचं पालन पोषण शिक्षण केलं, हे संघाचं योगदान हे सामाजिकदृष्ट्या सर्वात मोठं योगदान आहे. आणि त्यामुळे असं काम करताना मी काही फार मोठं केलं असं नाही. दमोंना जे उदाहरण द्यायचे की ते मुलगा विहिरीत पडला आणि तो वाचवा म्हणत होता आणि सगळे बघत होते त्याला वाचवायसाठी आणि त्याला दुसऱ्याने एकाने उडी मारली आणि त्यांनी त्याला वाचवलं. सगळे त्याचं अभिनंदन करायला लागलं आणि मग तो शोधायला लागला मला आज कोणी ढकललं त्याच्याकडे. तर मी असा त्याला अनुभवच नव्हता काही, मध्यमवर्गीय आणि अशा ह्याच्यातला थोडंफार लेखन करणारा, थोडंफार शेतीच्या ह्याच्यात प्रकल्पात काम केलेला.
तो त्यात पडला आणि मला पोहायला येत नाही, मी मांसाहारी नाही आणि रोज मासे, हरणाचं मांस, डुकराचं मांस खाणारे, हल्या म्हणजे रेड्याचं मांस खाणारे यांच्या बरोबर बसून सुरुवातीला डोकं फार दुखायचं, पण हे सगळं सहज झालं. याचं कारण एकमेव शाखेत गेल्यामुळे. त्यामुळे हा जो परिवर्तनाचा कथा आहे तो पूजनीय डॉक्टरांनी, पूजनीय गुरुंनी 4 सरसंघ चालक यांच्याबरोबर माझा अत्यंत ह्या कामामुळे एरवी स्वयंसेवकांना दक्ष आराम करून त्याच्या पलीकडे जाता येत नाही. आज आता महामहिम राज्यपालांच्या शेजारी बसायला म्हणाल, कारण ते काम केल्यामुळे मिळालं. अन्यथा मी तुमच्या इथे खाली बसलेला होतो. हे सगळं भाग्य जे आहे ते कामाची पद्धत जी आहे त्याच्याशी आहे. परंतु व्यथा अशी आहे की आजही भटक्या विमुक्तांच्या समस्या, भारतीय समाजातल्या स्त्रियांच्या समस्या यांची तुलना करता येणार नाही, इतकी वाईट अवस्था आहे. समस्या खूप मोठी आहे आणि छोटंसं काम केल्यानंतर एवढा सत्कार, 75 काही फार अवघड बाब नाही. दिवसामागे दिवस गेले की 75 वर्ष येतं, 80 वय येतं. त्यामुळे हे काम जे आहे ते अत्यंत कठीण आहे आणि आपण सर्वजण म्हणजे आज तुम्ही केवळ भाषणं ऐकायला आलेले नाहीये, तुम्हाला हे माहिती आहे की हे काम कशा प्रकारे झालं. त्यामुळे अशा प्रकारचं काम करणारे कार्यकर्ते, अशा प्रकारच्या याच्यात ज्यांनी योगदान केलं असे खूप जण आहेत, ज्यांची नावंही आज माहीत नाहीत. 25-30 वर्ष काही जण निर्वसले. धनाजी शिंदे म्हणून होता, खूप श्रम घेतले. म्हणजे विदर्भामध्ये धर्मांतर होणार होतं, एकदम 1 लाख पारधी, ते संपूर्ण रोखायला ही पारधी मंडळी माझ्याबरोबर आली. त्यामुळे असा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांनी त्यांना असं वाटत होतं की आपल्यात बदल झाला पाहिजे, आपण हे चाललेलं काम आहे. त्यामुळे त्यांना जर विचारायला गेलं पंडित भोसलेला तर तो सांगतो संघामुळे आमचं काम झालं, संघाने आम्हाला शिकवलं. इतका एखादा कार्यकर्ता कुठल्या विचारांचा आहे तो प्रभाव त्यांच्यामध्ये उतरला. आज करवीर नगर वाचन मंदिर 175 वर्ष एखादं काम, ग्रंथालयासारखं अवघड काम, आज ग्रंथालय बंद पडत आहेत आणि अशा याच्यात इतक्या उत्साहाने ते ग्रंथालय चालवलं जातं. त्याच्यामध्ये आधुनिक पद्धतीने 3,000-3,500 सभासद आजही येतात. हे थोडं काम नाही. आत्ताच माननीय राज्यपालांनी चर्चा झाली की हे काम किती अवघड असेल. ब्रिटिशांनी ग्रंथालय सुद्धा सुरू केली सगळीकडे. एशियाटिक लायब्ररी 3 ठिकाणी आहे, कलकत्ता, चेन्नई आणि मुंबई. या ग्रंथालयांच्या इमारती पाहिल्या 150 वर्षापूर्वी, 250 वर्षापूर्वी त्यांनी एवढ्या भव्य इमारती बांधल्या, भव्य ग्रंथालय उभे केली. आणि आज आपण कुठल्या दिशेने चाललोय. इंग्रजी भाषा आता आपल्याला आपलीच भाषा वाटायला, आपल्या भाषा विसरल्या. ही त्यांनी ती ग्रंथालय काढताना ग्रंथाची आवड निर्माण होईल, त्यात संदर्भ ग्रंथ त्यांनी लिहिलेले, हिंदू समाजाचा मानसिक दौर्बल्य वाढावं अशा प्रकारच्या रचना दिलेल्या आणि त्यातनं आत्ताची सगळी पिढी उभी राहिली. त्यामुळे ह्या ग्रंथालयाला 175 वर्ष झाली. आता त्याचं स्वरूप हळूहळू भारतीयकरणाच्या दिशेने आहे. त्यामुळे त्यांनी माझा सत्कार करणं म्हणजे मी स्वतः 175 वर्ष जगलोय असं मला वाटू लागलं. त्याचे कार्यकर्ते, त्याची सगळी यंत्रणा, आमचा एखाद्या व्यक्तीचा सत्कार ठरवणं म्हणजे आजकालच्या ह्याच्यात सोपं नसतं. म्हणजे समरसता मंचाच्या पहिल्या दिवसापासूनचे कार्यकर्ते मागे बसलेत. सुनील भिंडगे, पद्य कसं सांगावं हे मी सुनीलकडनं शिकलो. आवाज चांगला नाही, कुठल्याही प्रकारचं रूप ज्याला हे आहे असं नाही, परंतु अत्यंत परखड खणखणीत आवाजात पद्य त्यांनी सांगायला. आणि तो अनुभव घेऊन मी यमगरवाडीला असे असंख्य कार्यकर्ते, आमचे आता बरोबर असणारे ऍडव्होकेट गोरडे सर जे आहेत ते, हे सगळं काम करत असताना 30-40 वर्षापूर्वीचे कार्यकर्ते आणि आत्ताचे कार्यकर्ते हे सगळे असल्यामुळे डोलकाठी ही उंच दिसते. तसा मी आहे. अनेक जणांचा हातभार लागलेला आहे. मी या सगळ्यांचे ऋण व्यक्त करतो. माझ्यावरच्या या प्रेमाने आपण सर्वजण या ठिकाणी आलात.
ह्या प्रेमाचाही भाग म्हणजे खरं तर जे काम मी केलं असं आपण म्हणता, या करवीर नगरामध्ये राजर्षी शाहू महाराजांनी 1400 वर्षापूर्वी पारधी वस्ती बसवली, त्यांना रोजगार उद्योग मिळेल अशा प्रकारचं काम केलं. आरक्षणातले पहिलं आरक्षण देणारे राजर्षी शाहू महाराज. त्यामुळे त्या नगरीमध्ये अशाच प्रकारचं काम करणाऱ्या माझा सत्कार होतो. हा माझा सन्मान नसून हा संघ कार्याचा सन्मान आहे. अशा प्रकारचा हा माझी भावना आहे. माझा या ठिकाणी सत्कार झाला. महामहिम राज्यपालांनी सुद्धा थोडा वेळ वाकडी वाट करून इथे आले. खूप बरं वाटलं. या सगळ्या संस्थेच्या कार्यकर्त्यांचा मी अत्यंत ऋणी आहे. आपणा सर्वांचाही ऋणी आहे. माझ्या बरोबर काम करणारे जे आहेत त्यांनाही मी धन्यवाद देतो. हे काम पुढे नेण्याच्या दृष्टीनं आता जे डॉक्टर संजय पुरी आहेत ते म्हणले ही झोळी माझ्याकडे द्या तुमच्या खात्यावरची. मी म्हटलं अर्धी झोळी तुमच्याकडे दिलेलीच आहे, आता पूर्ण घेतली तर मला जरा अधिक बरं वाटेल. त्यामुळे असे कार्यकर्ते पाहिजे की जे आता या प्रकारचं काम करू शकतील आणि त्याला समर्थ आहेत ते. धन्यवाद.